पण इथं आल्यानंतर आम्हाला एक दृश्य असं दिसलं मित्रांनो, मी जेव्हा रायगडावर आलोय ना तेव्हा आहे ना, एक तर रायगड कधीच नाराज करत. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण आलोय दुर्गेश्वर श्रीमंत रायगड या ठिकाणी. माझ्या मागच्या बाजूला गड आहे, सगळ्यांनाच माहिती आहे रायगड हा. नवीन विशेष असं काही सांगायची काही गरज नाही आहे रायगडाबद्दल. त्यामुळे आणि रायगड बऱ्याचशा जणांनी पाहिला पण असेल. माझा दृष्टिकोन वेगळा आहे आजचा, रायगड बघायचा पण आणि दाखवायचा पण. तर आज आपण संपूर्ण रायगड बघूया, कशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल, काय अभ्यास करता येईल आज रायगडावर, काय गोष्टी शिकायला मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी बघूया. आपल्या रायगडाच्या भटकंतीला सुरुवात करूया. चला तर मग निघूया. फायनली आपण आता गडावर पोचलोय. माझ्या मागच्या बाजूला राणींचे महल पाहायला मिळतात. आणि आज आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे कौस्तुभ आहे. शिवराज नवीन मेंबर नाही आहे, तो पण जुनाच आहे. तो कोरीगडला होता, त्यांनीच माझे शूट करून दिलं होतं, कारण मी त्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये नवीन होतो. परत आपल्याबरोबर अजून एक मेंबर आहे, ती माझी मयुरी. खूप लांब पळती, लाजती ती आज आपल्याबरोबर ट्रेकला आली. तिला रायगड बघायचा होता, पण बॅड लक असं आहे आज पाऊस नाही आहे, पण वातावरण चांगलं आहे. तर आता आपण गड एक्सप्लोअर करूया. सगळ्यांनाच माहिती आहे रायगड काय आहे काय नाही आहे रायगडावर. मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो, गड दाखवायचा प्रयत्न करतो. बाकी तुमच्यावर आहे, आवडेल का नाही आवडेल. बघूया गड आपला. चला तर मग. आत्ता आपण उभे आहोत अष्टप्रधानांचे जे वाडे आहेत त्या वाड्यांच्या इथे वरती उभे आहोत. काही वाडे आत्ताच्याच काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शोधून काढलेत. हे सगळे वाडे आहेत बघा, अष्टप्रधानांचे वाडे. ह्यांच्याच वरच्या भागामध्ये आपल्याला धान्य कोठार पाहायला मिळतं. इथे खाली 3 धान्य कोठार आहे. समोरच्या बाजूला सगळे राणींचे महल आहेत. आता राणींचे महल बघूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. अशा पद्धतीचे हे राणींचे महल आहेत. एक बेडरूम बघा, तशा काळात बेडरूम म्हणतो, केवढा मोठा आहे हा. खतरनाक बांधणी अजून सुद्धा. खूप वर्षानंतर ना आलोय मी ह्या रायगडावर. खूप वर्षानंतर ना आलोय आणि 8वी वेळ आहे माझी रायगडावर यायची. ते 3घही नवीन आहेत, ते महाग राहिलेत. प्रत्येक महाल सेम आहे, थोडेफार चेंजेस आहेत, बाकी सगळे सेमच आहेत. त्या काळातलं बाथरूम शौचालय म्हणता येईल आपल्याला. त्या तिथे पहिल्या खोलीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं. या इथे पण बघा. आता लोकांनी याच्यामध्ये प्लॅस्टिक इथं बॉटल टाकून ठेवल्यात प्लॅस्टिकच्या, तर काय बोलणार. आणि या इथे 25 रुपये तिकिटाचे घेतले जातात. कसले घेतात कसले नाही ते माहीत नाही, पण 25 रुपये तिकिटाचे घेतले जातात. आणि गडावर तर काही मोजकंच काम केलं, बाकी काहीच काम केलं नाही. बहुतेक काल जो सोहळा झाला छत्रपती संभाजी महाराजांचा, त्या सोहळ्यासाठी जे मांडव वगैरे केलं असेल ना, तो इथेच केला आणि त्याचं साहित्य इथे ठेवलं. हे बघा, हा शेवटचा वाडा आहे राणीचा महल म्हणता येईल, बेडरूम म्हणता येईल आत्ताच्या काळाप्रमाणे. असे लाईनीने आहेत बघा. तिथे डेड एंड होतोय एवढे. आपण ह्या वाड्यातनं बाहेर पडूया. आता आपण महाराजांचं जे बेडरूम म्हटलं जातं ना, तिथे उभे आहे. माझ्या समोरच्या बाजूला हे सगळं अखंड महाराजांचं बेडरूम आहे. ह्याच ठिकाणी महाराजांचा म्हणजे झोपण्याची बसण्याची जागा होती आणि ह्याच ठिकाणी शेवटचा श्वास महाराजांनी घेतला होता. आणि याच ठिकाणी म्हणजे
महाराजांचं वास्तव्य होतं खूप दिवस. त्याच्याच बाजूला बरोबर या इकडे आतमधल्या बाजूला बाथटब सिस्टीम आहे त्या काळातली, तीही दाखवतो तुम्हाला. ही त्या काळातली बाथटब सिस्टीम आहे. या ठिकाणी महाराज आंघोळ करायचे. राजांचं स्वयंपाकघर आज तुम्ही बसलात ना, हे राजांचं पूर्वीचं आपलं किचन घर आहे. हे राजांचं 6 राण्यांचं जेवण, राजांचं जेवण पूर्वीचं ह्या ठिकाणी पूर्वी बनवलं जायचं बघा. समोरचा जो हा 3 नंबर चौतरा आहे, 200 फुटाचा चौतरा सचिवालय. राजांचा आपला कागदी पत्र व्यवहार, जेवढे आपल्या राजांनी 365 गड जिंकले, गावं जिंकलीत, किल्ल्यांचा व गावांचा जो कागदी पत्र व्यवहार चालला जायचा, या समोरच्या 3 नंबर चौतऱ्यापूर्वी चालला जायचं बघा. समोर तो 4 नंबर चौतरा आहे, दिवाणे खास. आणि पुढे आपलं छत्र दिसते ते दिवाणे आम. दिवाणे खास म्हणजे खास लोकांसाठी, VIP लोकांसाठी, आणि आम जनतेसाठी हा पुढे राजांचा दरबार असायचा. जर दिवाणे खास आणि दिवाणे आम आपल्याला जर प्रत्यक्ष जर आपल्याला लाईव्ह बघायचं म्हटलं ना, तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणे खास आणि दिवाणे शब्द उर्दूमध्ये आले. याला मराठीत ह्याला बोलतात सदर. राजांनी सदरवरती बोललेलं आहे. तशी आपल्या राजांची पूर्वीची सदर ती ह्या ठिकाणी असायची. आता आपण साठी राजांचा खलबतखाना, रायगड किल्ल्याची समोरची साईड पाहिली. आपण पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गुप्त चर्चा करण्याचं हे ठिकाण आहे. आता आतमध्ये अंधार आहे, साधारण 10 ते 12 पायऱ्यात खाली जायला, आणि आतमध्ये एक छोटे रूम आहे. आणि या इथं वरती आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळते. त्या समोरच्या बाजूला हिरकणीकडा आहे. पाणी करण्यासाठी मागचा चौथरा न्याय निवाडा तो ना बरं, इकडे लक्ष द्या, खिडकीवरनं लक्ष द्या प्रत्येकाने. चला इकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खाली प्रचंड तलाव दिसतो. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का ठेवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आलेलं. त्याला गंगासागर तलाव असं म्हटलं. आणि या इथून आपल्याला बघा बाजारपेठ दिसतीये. त्या तिकडे जगदीश्वराचं मंदिर पण पाहायला मिळतंय. हा गंगासागर म्हणजे हत्ती तलाव पण म्हटलं जातं गंगासागर. गंगासागर का म्हटलं जातं त्याच्या मागे एक कारण आहे. ते म्हणजे गंगा नदीतून जे काय पाणी आणलं 7 नद्यांचं किंवा जे काय असेल ते इथं टाकण्यात आलं अभिषेक झाल्यानंतर. त्यामुळे ह्याला गंगासागर त्या काळामध्ये म्हटले जातं. की तलाव मोठा आहे. आणि ह्याच तलावाच्या खालच्या बाजूला महादरवाजा आहे. तर 6 जूनची तयारी चालू आहे. हे बघा किती लवकर 6 जूनची तयारी आहे. आतमध्ये पण मी जेव्हा मागे लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आतमध्ये काहीच नव्हतं. आता आतमध्ये पण बांधकाम केलं आहे त्यांनी. आणि ही जी तयारी, हे जे मांडव दिसतोय तुम्हाला, सगळी 6 जूनची तयारी चालू आहे अशा पद्धतीने. 6 जूनला महाराजांचा राज्याभिषेक आहे, त्याची ही तयारी चालू आहे. आणि या इथून बघा असं दिसतं. मित्रांनो, मी जेव्हा रायगडावर आलो आहे ना, तेव्हा आहे ना, एक तर रायगड कधीच नाराज करत नाही, जसं राजगड आहे तसा. आणि म्हणजे इथं शब्दच राहत नाही बोलायला. तुमची नजर नुसती फिरत राहते. आणि इथं चांगले जे यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढून टाकतात किंवा लोकांच्या माध्यमापर्यंत पोचवतात. त्यांना पण तुम्ही बघितलं असेल कधी की इथे शब्द नाही बाहेर पडत. कारण हे ठिकाणच असं आहे ना, ह्या ठिकाणावर आपल्याला काहीच बोलता येत नाही. आता मी तुम्ही मागं बघू शकता, नगरखान्याच्या मी बाहेर येऊन थांबलो आहे. खूप कमी शूट केलं आहे. माझ्याबरोबर आलेले पण म्हणतात काही शूट करत नाही आहे. खूप कमी शूट केलं आहे मी.
जेवढं बघता येईल ना तेवढं बघतोय. आता 8वी वेळ आहे, तेच बघतोय. पण तर आता आम्ही सगळं आपलं राजदरबार वगैरे सगळं बघून आम्ही इथं बाजारपेठेमध्ये आलो आहे, जिथे आत्ताच्या काळात हिला बाजारपेठ असं म्हटलं जातं. काही नोंदी पण आहेत, पण आता जे इतिहासकार आहेत त्यांनाच खरं माहिती या ठिकाणाचं नाव काय. तर हा मागचा जो व्ह्यू आहे ना, हा पाहण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. हे जे काही डोंगर रांग दिसते वेडी वाकडी आहे, थोडी दिसायला पण जरा अनोखी दिसते, ही पाहण्यासाठी आम्ही आलो. पण इथं आल्यानंतर आम्हाला एक दृश्य असं दिसलं की बरेचसे लोक सांगतात की गडांवर कचरा करू नका, प्लॅस्टिकच्या बॉटल ठेवू नका, किंवा गड स्वच्छ ठेवा. तर इथलीच लोक असं करतात आहे का नाही, जी फिरायला येणारी जी लोक आहेत, गड पाहण्यासाठी जी येणारी लोक आहेत, का नाही कचरा करणार. इथे एवढा ढीग लागला ना, तुम्ही ढीग बघा तो कचऱ्याचा केवढा. या तुम्हाला दाखवतो. इथे ढीग बघा किती लागला, पूर्ण प्लॅस्टिकच्या बॉटल, प्लॅस्टिक सगळं पडले आणि एवढा ढीग लागला आहे. त्याच्या खाली एक टाकं आहे पाण्याचं. आता ह्याची घाण किंवा काही जे असेल पावसाने जर खाली गेली तर त्या टाक्यात अडकून नाही का बसणार. ह्या गोष्टी इथं घडतात आहे, थोडं लक्ष द्यावं. कोण इथं गडाचं काय बघत असेल किंवा काय. आता इथे सिक्युरिटी एवढी, जागोजागी कॅमेरे वगैरे सगळं लावलं आहे, त्यामुळे जास्त काय आपल्याला इथे करता येत नाही. जर कोणी ह्या गडाकडे लक्ष देत असेल किंवा काम करत असेल ह्या गडावर, रायगडावर, त्यांनी इथे पण थोडं लक्ष द्यावं, एवढीच विनंती. बस, बाकी काय. तर आपला संपूर्ण असा गड, संपूर्ण नाही म्हणता येणार, पण जेवढा पाहता येईल तेवढा पाहिला. कारण पावसाची सुरुवात होणार होती, त्यामुळे आपण परतीचा प्रवास निवडला. आणि जाताना आपण रोपवेने गेलो आणि येताना पायी मार्गे आलो. जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, त्या पद्धतीने जाऊ शकता. जर तुम्हाला पायऱ्यांनी जायचं असेल तर कमीत कमी 2 ते 2.5 तास तुम्हाला लागतात वरती जाण्यासाठी. ते तुमच्या चालण्यावर आहे, तुम्ही कशा पद्धतीने चालता आणि कशा पद्धतीने नाही. तर जोरदारपणे, आता तुम्ही व्हिडिओमध्ये मागे पाहिलं असेल, जोरदारपणे 6 जून म्हणजे राज्याभिषेकाची तयारी रायगडावर चालू आहे मोठ्या प्रमाणे. आणि जर तुम्हाला हा सोहळा अनुभवायचा असेल आणि ह्या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून 6 जूनला तिथे यावे, ही माझी इच्छा आहे. मला जर जमलं तर मी पण प्रयत्न करणार आहे येण्याचा. तुम्ही पण या, मोठ्या संख्येने हजर राहा, हा सोहळ्याचा आनंद सगळ्यांनी घ्या. हा सोहळा कसा असतो कसा नाही हा पण बघूया. आणि म्हणजे 350 वर्षानंतर हा सोहळा कसा होतो आहे, आणि 350 वर्षापूर्वी म्हणजे महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळी कसा झाला असेल, कसा रायगड दिसत असेल, काय रायगडावर अनुभवलं असेल. आणि 6 जून प्रत्येकाला माहिती आहे, जून महिना हा पावसाळ्याचा आहे. त्या काळात पण पाऊस थांबला होता. आताच्या काळामध्ये पाऊस थांबतोय नाही थांबत, कारण आता मे महिना चालू आहे तरी पाऊस जोरदारपणे चालू आहे. त्यामुळे हा 6 जूनचा सोहळा सगळ्यांनी अनुभवा, सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने गडावर या. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही मला कमेंट करून कळवा. एक लाईक तर नक्की करा आणि तुम्हाला प्रत्येकालाच माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी भेटूया पुढच्या गडावर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.